मी ना असं लग्न वगैरेच नाही आम्हा म्हणजे विषय होतच ना, तर मी खूप तटस्थ शे काही गोष्टी सर. तर मला एक जणी प्रश्न विचारता की दीदी लग्न कोणता वयमा करायला पाहिजे. तर मना हिसाबतून तरी जी पहिली लग्न पद्धत होती ती बालविवाह नाही म्हणे मी, पण 18 19 किंवा 20 तरी पोरनं वी जाऊन पाहिजे आणि 22 पोऱ्यानं वी जाऊन पाहिजे. मग तुम्ही म्हणशात दीदी अजून तर सेटल व्हायला नाही निकोतांग लगीन व्हावून पाहिजे इथलं जल्दी. जर तुमले डिवोर्सनं प्रमाण कमी करणं विन ना तर तुम्हाला लेकरेसना जल्दी लग्न लावणाच पडतील. मग तुम्ही म्हणशात पोटभर आणा ठिकाणा नाही का त्यांना लगीन करायला नाही. पहिल्यांदा जमाना आता बडं खेतीवरच चाले. आणि विजास आपोआप विजास माहिती फॉरेन कंट्रीमा तर 12वी म्हणजे 10वी नाही सोडी 11वी 12वी आता पोरसले त्या घरना बाहेर काढ देतस, म्हणजे त्या कमायला चालला जातस आणि सोबतच शिक्षण पण करतस. आणि आपला पहिल्यांदा जमानामा पण शिक्षण पण करेत लगीन वाढणं शिक्षण पण चाले, घरमा हातभार पण लायत, गोष्टी पण शिकेत नाही तिथलं शिपोर टुपुक टुपुक आवरे पण. आणि आजकाल 18-20 वर्ष काय म्हणजे 8वी 9वी पोरीसना लपडा शेत देखी राहणं म्हण डोयावर मी काही तर प्रेग्नेंट सुद्धा शेतीस. तर ती एवढी विशेष गोष्ट नाही. मी का बं सांगी राहणू की 18-20 किंवा 21 पूर्ण 22 पोऱ्यानं म्हणजे वय असं पाहिजे लगीन वय जाऊन पाहिजे. ते यासाठी की जिथला कमी वय लगीन वयल राही ना तिथली दोन्हीच बॉन्डिंग जास्त रास. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगायला जाईल आणि तर प्लीज कोणी अंगवर नका तांजात. हा व्हिडिओ काय प्रत्येकासाठी नाही, काही पोरेसनासाठी. मला सांगा तुम्ही 28 30 35 32 वय पोरीचं लगीन करतस, तिथला ती पोरना 3-4 बॉयफ्रेंड किंवा 2 तरी विजायला राहतस, ठीक आहे. आणि त्याने पण कितल्या तरी गर्लफ्रेंड विजायला राहतेस. म्हणजे जवळ असले भावनिक आधार पाहिजे होता ज्या वयमा त्या वयमास त्यास ना 21 22 23 24 वर्षमा ह्या कामी चालू जातस. त्यामा काय वस ना त्यास ना अभ्यासवर ध्यान राहस ना करिअरवर ध्यान राहस. निवडतून या लपडासनं प्रकरणार तिने असं करून तिने तसं करून इसने वो किया उसने वो किया. म्हणजे जो फोकस त्यांना करिअरमा ती ना त्या करिअरमा किंवा एज्युकेशनमा पाहिजे होता त्या गोष्टीले म्हणजे ते कुठेतरी डायव्हर्ट होईल. त्यामुळे करिअर जर ते 22-23 सेट व्हायला पाहिजे होतं तर डायरेक्ट 28 29 30 35 वर्ष लागी जाई राहणार. पण याच जागावर जर 21 22 लगीन विजायला राहतं तर त्याले तिले दोन्हीसले एक भावनिक आधार भेटी जायला राहता. ती पण सोबत शिकतच राहते ना. आणि भावनिक आधार सोबत बॉन्डिंग वत करिअरले पण एकमेकले साथ देत पार पडीत जात आणि पडीत जास. आणि देखा ना तुम्ही वयवर्ष 22 ते 24-25 दरम्यान मास्टर डिग्री पण संपी जास. दोन्हीच सेम टाइमले संपती, दोन्ही सेम टाइमले जॉबले पण लाग जातात. आणि आखो म्हणजे 25-26 पर्यंत एखादं लेकरू पण जातं. लेकरूमा दोन्ही बिझी पण जातात म्हणजे जातात आणि एक बॉन्डिंग लेकरू म्हणजे बॉन्डिंग जास बरोबर. तर या वेळेतून जर गए एक भावनिक आधार तटेच भेटी गेला ना लपडासनी गरज पडणी वरतून स्ट्रॉंग बॉन्डिंग विगे टाइमवर करिअर पण सेट विगे टाइमवर लेकरू पण विगे, ठीक आहे. या जागावर ज्या उशिरा लग्न करतास त्या माग वी काय जास ती पण सक्त बनी जास, तो पण सक्त बनी जास. म्हणजे मी कमा राहू मी कमाई राहीनू, ती पण म्हणस मी पण तर कमाई राहीनू. आणि त्या माझं एक भावनिक आधार जवळ असले टाइमनी गरज होती तवय एकमेकनी म्हणजे हाईच नाही त्यानंतर भेटणार ना 30-28 नंतर. तर तो एक भावनिक आधार पण त्या दोन्हीच माने राहस. दोन्ही जण पैसाच नाही उग्र मी देखाडायला लाग जातस. मग मी कसाला ऐकू मी कसाला सैन करू हा प्रकार इजास भांडण झुक. आणि जवळ माणूस सक्त जास्त तर झुक आणि टेंडन्सी राहतच नाही. प्रेम नावना प्रकार राहत नाही, गणकच गोष्टीच सांगता जातच. त्यामुळे त्या एक प्रकारे कडक विजायला राहतस की प्रेम बिम काहीच नाही राहस. आणि मग कुठेतरी डिवोर्स हा शब्द तोंडवर डायरेक्ट भेटस की नाही मग मोक्या करलो. आणि एकमेकले न समजता जास्त वेळ एकमेकांसोबत स्पेंड न करता त्यासना डिवोर्स विजास फार तर 3 वर्ष देवानाच पाहिजे लग्न व्हानंतर एकमेकले. एक लोनचं मुरावाले पण 1 महिना लाग जातच. हा इथं नवरा बायकोचं रिलेशन आहे, तुम्ही साधा त्याले 3-4 वर्ष सुद्धा नाही देतस, म्हणजे 6 महिना पण नाही देतस तुम्ही. 3 महिना 6 महिना डिवोर्स वि जातस तुम्हाला. तर कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यामुळे पहिले काळनी जी लग्न पद्धत होती ती मला खूप आवडे की कमी वय मला लगीन कमी वय मला जबाबदाऱ्याही जायत. त्यामुळे जबाबदाऱ्याची जाणीव राहे. आता काहीच तथ्य राहील नाहीये. तर जर लवकर लग्न करात पोरीस ना तर मला वाटत डिवोर्सनं प्रमाण कुठेतरी थांबी जाईन. आणि मग बाकी ना म्हणते ताई पोरीच नाही भेटे राहणार तो नंतर ना भागे. पण उशिरा लग्न करानंतर खूप साईड म्हणजे
काही पार मग त्या लेकरेस ना जवळ लग्न राहत असतं वेळेस 60-70 ना दिखतं जखड म्हातारा लवकर लग्न करा. तर तो पण एक फायदा आहे की लेकरेस ना लग्नेस मा त्यास ना भाऊ किंवा त्यास ना जेठाण्या देराण्या तिहुण्या अशा दीक्षात तुम्ही सुंदर. त्यामुळे पहिलेच नाही लग्न पद्धत मला जास्त आवडस, आता नाही काही एवढी खास नाही वाटस. आणि त्या काळना परिवार पण तसा राहत, एकदम समजदार, समजी लेणारा, पोटमा घाली लेणारा. आता तर जरा असं काय इथलं तिथलं विघेत लगेच आम्ही दुसरी उभी कर दिसूत, सव एकर हालाड दिसूत, मन पोरायला दुसरी उभी कर दिसू असा पण राहतस तो कुठेतरी. आणि माया पण इंटरफेअर करतेस बरं का आपल्या अंडेरा संसारमा. तर ते कुठेच तरी जर थांबी गे ना तर मग आपल्या भारतमा पण बारी बारी लग्न पद्धती कंटिन्यू चालतील. चला मग यस मी जय खानदेश.